पुण्यामधल्या मुंढवा जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीची तब्बल 4.5 तास चौकशी झाली आहे। पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ही चौकशी करण्यात आली आहे। जबाब नोंदवल्यानंतर तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडल्यात आणि शीतल तेजवानींना सध्या तरी अटक होणार नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतेय। पोलिसांकडून आधी महार वतनातील लोकांचे जबाब नोंदवले जातील, त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। तर या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी पुणे पोलीस आणि शीतल तेजवानी हिच्यावर जोरदार टीका केली आहे। आता तर हे अति 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 होतंय। मला तर आता हे पाहवत नाही आणि आता या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना खरं कायद्याने खेचलं पाहिजे कोर्टात की कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना गाड्या दिल्या, का दिल्या गाड्या, काय म्हणजे ज्या माणसाला अटक करायला पाहिजे, ज्याच्यावरचे आरोप 7 ते 14 वर्षाचे आहेत, ज्याच्यात सुप्रीम कोर्टची ऑर्डर आहे की जर 2 वर्षाच्या वर असतील तर त्यांना अटक करण्याचे अधिकार आहेत, तर कुठच्या अधिकाऱ्यांनी शीतल तेजवानीला सोडण्यात आलं आणि ते सुद्धा थाटामाटात पोलिसांच्या गाड्यात। म्हणजे हाईट झाली आता या सगळ्या गोष्टींची। मी पार्थ पवारचं आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव FIR मध्ये का नाही, कारण त्याचे सगळे असणारे कायदे मी अगदी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, नंतर रजिस्ट्रेशन ॲक्ट या सगळ्या मुद्द्यांवर जो देणारा आणि घेणारा, इथे शीतल तेजवानी देणारी व्यक्ती आहे पण घेणारी व्यक्ती ही एक कंपनी आहे, तर त्या कंपनीच्या नावाने हे होणं अपेक्षित होतं पण झालेलं नाही आहे। तर तात्काळ अमेडिया एंटरप्राइजेस LLPच्या नावावर हे झालं पाहिजे अशी मागणी केली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.